नमस्कार. अ, विज्ञानाश्रमच्या उद्योजकता विकास केंद्रच्या मार्फत आपण आज फायर सेफ्टी या विषयावरती वेबिनार घेणार आहोत. यासाठी आपल्याला तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रतीक गजरे सर हे पंढरपूरवरून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. गेली 5 वर्ष ते या फायर सेफ्टी मध्ये काम करत आहेत. वेगवेगळे अनुभव त्यांना त्यात आज आपल्याशी शेअर करणार आहेत. त्यासोबतच ते आपल्याला हा व्यवसाय करत असताना सध्या काय त्याची गरज आहे किंवा व्यवसाय करत असताना कोणत्या गोष्टींची आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे, त्यामध्ये किती स्कोप आहे, काम करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे याची इत्थंभूत माहिती सांगणार आहे. खरं तर विज्ञान आश्रम हे आम्ही प्रत्येक महिन्याला एक नवीन टेक्नॉलॉजीवरती एक वेबिनार घेत असतो आणि साधारणतः त्या वेबिनार नंतर त्याचं एक प्रॅक्टिकली प्रशिक्षण घेत असतो. त्या प्रशिक्षणामध्ये आपण प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करत असतो, जेणेकरून हा व्यवसाय करत असताना तो कशा पद्धतीने केला पाहिजे. मग त्याच्यातल्या छोट्याशा छोट्याशा बारकाव्या जे काय असतील ते आपण प्रॅक्टिकली करून घेत असतो, जेणेकरून त्याला पुढे भविष्यात व्यवसाय करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि त्यानंतरही आपण त्या व्यक्तीला म्हणजे पुढे 2 वर्ष आपला त्याला या प्रशिक्षणानंतर टेक्निकल सपोर्ट राहतो. सपोज की फायर एक्झिस्टन्स आपण वेबिनार घेतला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी आता आपण त्याचं ट्रेनिंगचंही नियोजन करतोय. त्यावर त्यांना प्रॅक्टिकली पाबळमध्ये विज्ञान आश्रमामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल प्रशिक्षणार्थींना. आणि या प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन ते ज्यावेळी व्यवसाय करतील त्यावेळी त्यांना जे काही टेक्निकल प्रॉब्लेम येतील आपण टेक्निशियन घेऊन ते प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह करत असतो. आणि अशा पद्धतीने त्यांना साधारणतः 2 वर्षाचा सपोर्ट आपण या विज्ञानाच्या उद्योजकता विकास केंद्रामार्फत देत असतो. तर मी प्रतीक गजरे सरांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शनाला सुरुवात करावी. प्रथमतः सगळ्यांना नमस्कार. मी विज्ञानाश्रम पाबळ आणि गणेश पिंगळे सर आणि त्यांची टीम सगळ्यांना मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. आवाज सगळ्यांना येतोय? गणेश सर? हा सर, आवाज एकदम क्लिअर येतोय. हा, स्क्रीन शेअर होते ना? हो, झाली. ओके. तर आपण ह्या वेबिनारला सुरुवात करूया. प्रथमतः सगळ्यांचे मी आभार मानतो. विज्ञानाश्रम पाबळ असेल, गणेश पिंगळे सर असतील, त्यांची टीम असेल, सगळ्यांचे आभार मानतो ही संधी दिली मला. आणि फायर एक्सटिंग्विशर ही जे क्षेत्र आहे किंवा फायर सेफ्टी जे क्षेत्र आहे त्याच्याबद्दल आपण हा वेबिनार सुरू करूया. सुरुवात करूया फायर एक्सटिंग्विशर पासून. नेक्स्ट स्लाइड घेऊया आपण. हा वेबिनार घेण्यामागचं एक 2 सेकंद सांगतो मी. हा वेबिनार घेण्यामागचं एक महत्वाचं कारण असं आहे की आता कसं होतंय, बाजारपेठ वाढत चाललेली आहे. बाजारपेठ वाढते तशी टेक्नॉलॉजी पण वाढते आणि टेक्नॉलॉजी वाढते तसं रिस्क पण वाढत चाललेलं आहे. तर रिस्कला आपल्याला कसं ओव्हरकम करता येईल, कसं त्यातून आपल्याला स्वतःचा बचाव करता येईल, त्यातून आपल्याला कसे बाबा बाहेर पडता येईल, त्याच्यासाठी हा आपण वेबिनार घेतोय की बाबा आपली आता टेक्नॉलॉजी वाढत चालल्यानंतर रिस्क पण वाढलेले आहे. मग त्यानंतर इन्सिडेंट्स पण भरपूर वाढलेले आहेत फायरचे. तर त्यातून आपल्याला कसं आपल्याला सेफ ठेवता येईल, कसं ओव्हरकम करता येईल, त्यासाठी हा आपण मेन हेतू ह्याचा वेबिनारचा ठेवलेला आहे. आता आपण फायर एक्सटिंग्विशर बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. फायर एक्सटिंग्विशर कुठं कुठं कंपल्सरी केलेलं आहे. हॉस्पिटल असेल, हॉस्पिटलमध्ये तुम्ही सगळीकडे बघितलं असेल, हॉस्पिटलमध्ये असतोच, तो कंपल्सरीच केलेला आहे. स्कूल असेल, स्कूलमध्ये लॅब असतात, प्रॅक्टिकल लॅब असतात, फिजिक्स लॅब असेल, केमिस्ट्री लॅब असेल, तिथे इन्सिडेंट्स होण्याचे चान्सेस असतात, तिथं कंपल्सरी केलेलं आहे. रेसिडेन्स सोसायटी असते, सोसायटीच्या खाली तुमचं जिथे इलेक्ट्रिकल कनेक्शनचं हब असतं तिथं दिलेला असतो. रेसिडेन्स सोसायटी नंतर मॉलमध्ये दिलेला असतो. तुम्ही डीमार्ट गेला तर तिथं फायर एक्सटिंग्विशर, फायर सिस्टीम पूर्ण तुम्ही बघितलेली असेल. बँकमध्ये दिलेला असतो, बँकमध्ये पण कंपल्सरी केलं, कारण महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात, कॉम्प्युटर असतात, तिथं पण गरजेचं आहे. ऑफिसेस आहेत, कॉर्पोरेट ऑफिस असतील, पर्सनल ऑफिसेस असतील. पुन्हा हॉटेल्समध्ये किचन असतात, किचनमध्ये एलपीजी वगैरे लीक झालं तर तिथं पण चान्सेस जास्त राहतात, त्यामुळे हॉटेलमध्ये पण कंपल्सरी ठेवावा लागतो. इंडस्ट्री असेल, इंडस्ट्रीमध्ये कटिंग प्रोसेस चालते, हॉट वर्क चालतं, वेल्डिंग चालतं, तिथं पण चान्सेस जास्त राहतात.
गॅस वापरले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजन असेल, ऑक्सिजन गॅस वापरले जातात. तिथून लीक झालं, कुठं काय स्पार्क झालं तर तिथे पण आग लागायचे चान्सेस असते. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तर मस्त आहे, फायर एक्सटिंग्विशर हे ठेवावंच लागतात, त्याशिवाय त्यांना एनओसी भेटत नाही. एरोप्लेन मध्ये भरपूर चान्सेस व्हायला लागलेत, आता भरपूर घटना घडायला, तुम्ही पेपरला व्हिडिओला वगैरे बघितले असतील. ट्रेन असेल, ट्रेनमध्ये ट्रेनच्या प्रत्येक डब्यामध्ये एक एक एक्सटिंग्विशर दिलेला असतो. तुम्ही जर बघितलं ट्रेनमध्ये प्रवास करताना, तर टॉयलेटच्या शेजारी एक एक्सटिंग्विशर प्रोव्हाइड केलेला असतो विथ बकेट. बसमध्ये तुम्ही बघितलेलं असाल, आता नवीन जेवढ्या बस आलेल्या आहेत, जुन्या बसमध्ये नाही पण नवीन जेवढ्या बस आल्या, कारण आता सीएनजी वर आल्यात, बॅटरीवर बस आल्यात, टेक्नॉलॉजी इन्क्रीमेंट व्हायला लागली, ऍडव्हान्स व्हायला लागली. त्यामुळे प्रत्येक बसमध्ये एंट्रन्सला आणि एक्झिटला एक एक एक्सटिंग्विशर, दोन दोन एक्सटिंग्विशर दिलेले आहेत प्रत्येक बसमध्ये. कारमध्ये जर तुम्ही नवीन कार खरेदी करायला गेला, तर प्रत्येक कारमध्ये आता 1 किलोचा 2 किलोचा सीटच्या खाली एक्सटिंग्विशर प्रोव्हाइड केलेला आहे विथ कंपनी बिल्ट, कंपनीकडूनच तो प्रोव्हाइड केला जातो. आता पहिलं तुम्ही उदाहरण घेऊया कारचं, आपण लास्ट पॉईंट. पहिलं कसं होतं, डिझेल आणि पेट्रोलच्या कार होत्या, आता कसं झालं, एलपीजी पण आलंय, नंतर सीएनजी आले, आणि आता बॅटरी आणि हायब्रिड अशा भरपूर प्रकारच्या कार यायला आल्यात, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्या, त्यामुळे रिस्क पण वाढायला आले. पहिली कार कधी पेटलेली आपण ऐकलं नव्हतं, पण आता जेव्हापासून बॅटरीची कार आली, सीएनजी ची कार आली, कुठं तर सीएनजी लीक झाला, बॅटरीचा स्पार्क झाला, तर कार पेटलेली आपण भरपूर घटना बघतोय. त्यामुळे कारमध्ये पण आता सगळीकडे कंपल्सरी केलेलं आहे ठेवण्यासाठी. तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर बघितलं, फक्त घरातच सिलेंडर नाही तर सगळीकडे फायर एक्सटिंग्विशर हे प्रोव्हाइड करण्यासाठी कंपल्सन केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड वर आपण अजून डिटेलमध्ये बघूया. नेक्स्ट स्लाइड घेऊया आपण. अपॉर्च्युनिटी इन फायर एक्सटिंग्विशर प्रोफेशन, ह्या क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सेल करू शकता, म्हणजे स्वतः तुम्ही परचेस करून ते सेल करू शकता. सेल करण्यासाठी तुम्हाला मार्केटिंग करणे खूप गरजेचं आहे. प्रत्येक ग्राहकापर्यंत जाऊन, त्या मार्केटमध्ये जाऊन त्याचा यूज कसा करायचा, काय करायचा, ते तुम्हाला पटवून देऊन त्याचं मार्केटिंग करून तुम्ही ते सेल पण करू शकता. इन्स्टॉलेशन प्रोसेस एवढी काय अवघड नसते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक हाईटला, ज्या त्या प्लेसनुसार तिथे हजारडोस मटेरियल काय काय आहे ते बघून, सिच्युएशननुसार तुम्हाला ते प्रॅक्टिकली इन्स्टॉल करावं लागतात. नंतर मेंटेनन्स असेल, प्रत्येक इयरली त्याची पावडर जी आहे आणि त्यातला जो गॅस आहे, ड्राय नायट्रोजन गॅस असतो, तो तुम्हाला रिफिल करावा लागतो. तो मेंटेनन्सचा जो पार्ट आहे, तो प्रत्येक वर्षानंतर जर तुम्ही ग्राहकाला व्यवस्थित इन्स्टॉलेशन सेल व्यवस्थित केला, व्यवस्थित सर्व्हिस दिली, कस्टमर जर सॅटिस्फॅक्शन झाला, तर प्रत्येक वर्षी रिन्युअलला किंवा मेंटेनन्सला तुमच्याकडे तो ग्राहक अप्रोच करेल. तुमची सर्व्हिस जर व्यवस्थित असेल, तर प्रत्येक वर्षी तुम्हाला मेंटेनन्स चालू राहील, मेंटेनन्स पासून तुमचा इन्कम सोर्स चालू राहील. नंतर आहे सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस मध्ये तुम्ही सर्व्हिस कशी देता, सर्व्हिस तुम्ही जर चांगली दिली तर कंटिन्यू तुम्हाला ग्राहक वाढत जातील, बॉन्डिंग वाढत जाईल आणि ग्राहकांची चेन वाढत जाईल. सर्व्हिस सेक्टरमध्ये अजून एक पॉईंट आहे की वर्षाला रिन्यू करावं लागतं, आणि इन केस जर तिथे काही घटना घडली वर्षाच्या आत, समजा तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर, सप्लाय केल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये जर घटना घडली आणि तिथून तुम्हाला कॉल आला की आमचा वापरला गेलाय, तुम्ही ते सर्व्हिसिंग करून रिफिलिंग करून द्या, तर तुम्हाला तो पण एक ऑप्शन आहे की बाबा ती सर्व्हिस तुमची चालू राहते. नंतर आहे की बाबा तुम्ही नवीन पण सेल करू शकता, जुने पण रिफिलिंग करू शकता, त्याचं ट्रेनिंग पण देऊ शकता. ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे. तर अशा भरपूर त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहेत, ते डिटेल वन बाय वन आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये एक्सप्लेन करूया, बघूया. नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. प्रोडक्ट सेल मध्ये जे पोर्टेबल फायर एक्सटिंग, म्हणजे जे इझिली तुम्ही हँडल करू शकता, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता, अशामध्ये मेनली 5 फायर एक्सटिंग्विशर वापरले जातात. डीसीपी टाईप, ड्राय केमिकल पावडर टाईप, वेट केमिकल टाईप, पुन्हा CO2 टाईप जो प्युअर गॅस राहतो, पुन्हा फोम टाईप आणि वॉटर टाईप, असे 5 प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर वापरले जातात. ऍज पर ऍप्लिकेशन, म्हणजे इंडस्ट्री आहे, बँक आहे, हॉटेल आहे किंवा कॉर्पोरेट मॉल आहे, काय आहे त्याच्यावर ते सिलेंडर किंवा फायर एक्सटिंग्विशर यूज केले जातात. पर्टिक्युलर काय ऍप्लिकेशन आहे आणि तिथे कुठल्या प्रकारची आग लागू शकते, त्याच्यावरून त्याचं प्रोडक्ट सेल हे डिफाईन केलं जातं. आणि त्याच्यामध्ये पुन्हा क्लासेस राहतात. ते क्लासेस आपण कसे असणार आहेत, काय असणार आहेत, ते नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. सेलचं तर तुम्हाला लक्षात आलं असेल, सेल साठी तुम्हाला मार्केटिंग मजबूत करावं लागणार आहे. मार्केटिंग जेवढी तुमचं जास्त असेल, जेवढं तुम्ही कस्टमरशी जाऊन माउथ टू माउथ तुम्ही एक्सप्लेन करून, डिफाईन करून सांगाल, तेवढं तुमचं सेल जास्त होणार आहे. ह्याच्यामध्ये 5 टाईपचे सिलेंडर असतात. बेसिकली ते सांगितलं, भरपूर टाईप असतात पण मेनली 5 टाईपचे वापरले जातात. आणि 90% मार्केटमध्ये CO2 आणि एबीसी हा क्लास आहे, पण त्यालाच डीसीपी म्हणलं जातं, ड्राय केमिकल पावडर, हे 2 सिलेंडरच जास्त वापरले जातात. बाकीचे जे 3 आहेत ते पर्टिक्युलर ऍप्लिकेशन नुसार इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त यूज केले जातात. बाकीचे रेसिडेन्शियल आणि कमर्शियलला हे 2च जास्त करून यूज केले जातात. नंतर नेक्स्ट स्लाइड वर आपण अजून डिटेलमध्ये बघूया. नेक्स्ट स्लाइड घेऊया. व्हेरियस अपॉर्च्युनिटीज इन फायर फायटिंग प्रोफेशन. फिक्स्ड फायर सेपरेशन सिस्टीम म्हणून याच्यामध्ये येते. याच्यामध्ये कसं राहतं, स्प्रिंकलर सिस्टीम राहते, स्प्रिंकलर आणि फोम सिस्टीम. याच्यामध्ये पंप रूम राहते आणि मेन हेडर मधून सब ब्रांचेस
दिलेलं असतं. जिथं जिथं वाटतंय की बाबा हजार्डस मटेरियल आहे, हे इंडस्ट्रीमध्ये जास्त वापरलं जाते. आता अलीकडच्या काळात हॉस्पिटल असेल, रेसिडेन्शियल कमर्शियल मॉल असतील, तिथे पण हे कंपल्सरी केलेलं आहे. कारण घटना ह्या सगळीकडेच घडायला आहेत. घटना काय सांगून घडत नाही, त्यामुळे हे सगळीकडे कंपल्सरी केलं आहे. स्प्रिंकलर सिस्टीम म्हणजे काय असते, त्याचा हार्ट ऑफ द सिस्टीम पंप रूम असते. पंप रूम मधून पंपनं पाणी प्रेशराईज केलं जातं आणि पर्टिक्युलर सगळ्या फील्डमध्ये सगळ्या स्ट्रक्चरला पूर्णपणे पाईपलाईन प्रोव्हाइड केली जाते. आणि जिथं आग लागेल तिथं ऑटोमॅटिक स्प्रिंकलर ऑपरेट होऊन तो फुटला जातो आणि तिथं पाणी स्प्रे केलं जातं. तर ही स्प्रिंकलर सिस्टीम जाते. आणि दुसरी फोम सिस्टीम, सेम स्ट्रक्चर राहतं, फक्त पाण्याच्या ऐवजी फोम वापरला जातो. असं सेपरेशन सिस्टीम मध्ये स्ट्रक्चर राहतं. त्याचं डिटेलमध्ये आपण नेक्स्ट मध्ये बघूया पुन्हा. नंतर नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. व्हेरियस अपॉर्च्युनिटी इन फायर फायटिंग प्रोफेशन मध्ये अजून एक येते फायर अलार्म सिस्टीम. हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम राहते. ह्याच्यामध्ये स्मोक डिटेक्टर राहतात, फायर पॅनल, मेन पॅनल राहतो प्रोग्रामिंगचा, हुटर राहतो, जसं आपल्या भाषेमध्ये त्याला साऊंड म्हणलं जातं. हीट डिटेक्टर राहतात, बीम डिटेक्टर राहतात. इंडस्ट्रीमध्ये हीट आणि बीम डिटेक्टर वापरले जातात आणि जनरली कमर्शियलला वगैरे तर आपल्याला स्मोक डिटेक्टर वापरले जातात. ह्याचं वर्किंग कसं राहतं, मेन पॅनल एंट्रन्सला दिला जातो आणि जेव्हा आग लागली जाते प्रत्येक 3-3, 4-4 मीटरला स्मोक डिटेक्टर प्रोव्हाइड केले जातात. ते स्मोक डिटेक्टर सेन्स करायचं काम करतात. स्मोक डिटेक्टर काय करतात की स्मोक डिटेक्टर एखादा धूर निघाला किंवा आग निघाली तर ते सेन्स करतात, सेन्स होतात आणि ते इनपुट सिग्नल पॅनलला पाठवतात आणि तो पॅनल आउटपुट सिग्नल हुटरला पाठवतो. आउटपुट सिग्नल हुटरला पाठवल्यानंतर हुटर म्हणजे साऊंड, साऊंड वाजायला चालू होतं. जसं आपला सायरन वाजतो अँब्युलन्सचा किंवा पोलीस गाडीचा, तसा तो सायरन वाजायला चालू होतो आणि सगळ्यांना कळतं की बाबा इथे आग लागली. ही फक्त डिटेक्शन सिस्टीम आहे. ही नॉट ऍक्च्युअल म्हणजे आग विझवण्याचं काम नाही करत आहे, फक्त डिटेक्ट करण्याचं काम करतं. तर ह्याच्यामध्ये स्मोक डिटेक्टर, हीट डिटेक्टर आणि फिल्म डिटेक्टर हे ऍपरेटस वापरले जातात. तर ह्याला फायर अलार्म सिस्टीम म्हणलं जातं. आणि हे ऑटोमॅटिक आणि मॅन्युअली पण येते. हे मॅन्युअल मध्ये काय करायचं असतं, जेव्हा सेन्स होईल, स्मोक डिटेक्टर सेन्स करेल, तेव्हा तो मॅन्युअल कॉल पॉइंट दाबल्यानंतर हुटरला सिग्नल जातो आणि हुटर वाजायला चालू होतं. तर मॅन्युअली मध्ये आपल्याला ऑपरेट करावं लागतं आणि ऑटोमॅटिक मध्ये ऑटोमॅटिक सगळं सेन्स होऊन सिग्नल पाठवून ते हुटर सायरन वाजायला चालू होतो. तर ही फायर अलार्म सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण दुसरी सिस्टीम बघूया, फायर होज आणि हायड्रंट सिस्टीम. आता आपण बॅक साइड प्रिव्हियस स्लाइड मध्ये जसं आपण बघितलं, फायर अलार्म सिस्टीम ही इलेक्ट्रॉनिक्स आहे, तसंच ही हायड्रंट सिस्टीम जी आहे पूर्णपणे मेकॅनिकल सिस्टीम आहे. ह्याच्यामध्ये पण पंप रूम असते, मेन हेडर असतो, पुन्हा ब्रांच पाईप असतात आणि होजरील, होज ड्रम वगैरे सगळी सिस्टीम प्रोव्हाइड केली जाते पर्टिक्युलर पॉईंट नुसार. तर ह्याच्यामध्ये कसं राहतं की पॉईंट वाईज तिथं होजरील दिले जातात. होजरीलची लेंथ राहते, होजरील पाईप असतो 1 इंचचा, त्याचा डायमीटर असतो आणि त्याची लेंथ असते 30 मीटर. 30 मीटर पर्यंत तुम्ही तो एक्सटेंड करू शकता. आणि बॉक्स दिले जातात आणि त्या बॉक्समध्ये होज पाईप दिला जातो. व्हाईट कलरचा तुम्ही पाईप बघितला असेल, तो होज बॉक्स मध्ये होज पाईप आणि ब्रांच पाईप दिला जातो. जर इन केस छोटीशी आग असेल तर फायर एक्सटिंग्विशर तुम्ही युज करू शकता आणि ते विझवू शकता. पण मोठी आग असेल तर फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत तुम्ही वेट नाही करू शकत. तर त्यासाठी ही हायड्रंट सिस्टीम, स्प्रिंकलर सिस्टीम दिलेली आहे. तर हायड्रंट सिस्टीमचा यूज कसं करायचं, पंप ऑपरेट करायचा, पंप ऑपरेट केल्यानंतर तिकडून पाणी प्रेशराईज केलं जाईल आणि पर्टिक्युलर पॉईंटला तिथं वॉल दिले जातात. ते हायड्रंट वॉल आणि बॉल वॉल तुम्ही ओपन केल्यानंतर त्यातून पाणी येतं आणि जिथं आग लागली तिथून तुम्ही ते पाणी स्प्रे करू शकता. तर ही पूर्णपणे मेकॅनिकली ऑपरेटेड सिस्टीम राहते, फायर हायड्रंट आणि फायर स्प्रिंकलर सिस्टीम. नेक्स्ट स्लाइड मध्ये अजून आपण डिटेलमध्ये बघूया. व्हेरियस ऑपॉर्च्युनिटी इन फायर फायटिंग प्रोफेशन, इन्स्टॉलेशन अँड सर्व्हिस. जसं मी मगाशी म्हणलं की इन्स्टॉलेशन तुमचं कसं आहे, मार्केटिंग कसं आहे, सप्लाय कसा आहे, सेल कसा आहे, त्याच्यावरच तुम्हाला मेंटेनन्सचं काम भेटणार आहे. इन्स्टॉलेशन व्यवस्थित केलं, तुम्ही ग्राहकाला व्यवस्थित सर्व्हिस दिली, तर तुम्हाला मेंटेनन्स कंटिन्यू इयरली तुम्हाला चालू राहणार आहे इन्कम सोर्स. नंतर त्याच्यामध्ये एक अजून एक पॉईंट येतो, हायड्रो टेस्टिंग. हायड्रो टेस्टिंग त्यालाच एचपीटी म्हणलं जातं. एचपीटी मध्ये कसं राहतं, प्रत्येक 3 वर्षानंतर बॉडीचे एचपीटी केली जाते. हायड्रो टेस्टिंग 35 kg ला केली जाते, 35 बारला ते टेस्टिंग केली जाते बॉडी. त्याच्यामध्ये बॉडीमध्ये लिकेज आहेत का, बॉडीची टेन्साईल स्ट्रेंथ योग्य आहे का, बॉडी वापरणे योग्य आहे का, का बॉडीचं प्रेशर देऊन देऊन स्ट्रेंथ कमी झालेली आहे किंवा बॉडीमध्ये कुठे लिकेज आलेले ते चेक केलं जातं. एचपीटी टेस्टिंग मध्ये पूर्णपणे बॉडी चेक केली जाते 35 बार प्रेशरला. आणि जर बॉडी ओके असेल तरच पुन्हा रिपीट करून पुन्हा ती वापरू शकतो आपण मेंटेनन्स करून. जर बॉडी व्यवस्थित नसेल, लिकेजेस वगैरे असतील, मेंटेनन्स त्याचा करणं काही उपयोग नाही. त्यामुळे ती पूर्णपणे स्क्रॅप केली जाते. आणि एचपीटी मधून आपल्याला प्रत्येक 3 वर्षानंतर समजते की बॉडी ओके कंडिशन मध्ये आहे किंवा नाही. हे एचपीटी इंडस्ट्रियल लाईनला खूप गरजेचं आहे आणि ते पर्टिक्युलर 3 वर्षांनी ते करावंच लागतं. नंतरचा पार्ट आहे आपला ट्रेनिंगचा पार्ट. आता हा खूप स्कोपचा पार्ट आहे आणि खूप महत्वाचा पार्ट आहे. आता ह्या सगळ्या सिस्टीम आपण बघितल्या असतील, हायड्रंट सिस्टीम, स्प्रिंकलर सिस्टीम, फायर अलार्म सिस्टीम, ह्या सगळ्या सिस्टीम इन्स्टॉल केल्यानंतर 24/7 तिथे ज्यांनी इन्स्टॉल केलं ते तर माणसं अवेलेबल असू शकणार नाहीत.
मग ते वापरायची कशी त्याचं ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे. जेव्हा ते इन्स्टॉल करतात त्यांचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर टेस्टिंगच्या वेळेस त्यांनाच ट्रेनिंग देणं खूप गरजेचं आहे. तर ते ट्रेनिंगचा पार्ट असा आहे की त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळी सिस्टीम कशी ऑपरेट करायची किंवा फायर एक्सटिंग्विशर कसं यूज करायचं त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातात. ट्रेनिंग मध्ये तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर हे फर्स्ट प्रायमरी एड किट आहे. जसं आपण मेडिकल इमर्जन्सी मध्ये काही छोटीशी जर इजा झाली, जखम झाली, इंजुरी झाली तर फर्स्ट एड किट दिलं जातं. तसं फायर एक्सटिंग्विशर हे फर्स्ट एड किट आहे ऍज अ फायर साठी. तर त्यासाठी फायर एक्सटिंग्विशर कसे यूज करायचे, त्याच्यामध्ये टाईप काय आहेत आणि ते कुठल्या ऍप्लिकेशनला कसं यूज करायचं, त्याचे लॉक 3 लॉक असतात ते कसे काढायचे, किती डिस्टन्सवर थांबायचं, कसं यूज करायचं, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. हायड्रेंट सिस्टीम काय आहे, कसे पंप ऑपरेट करायचे, ऑटो मोड मध्ये कसे टाकायचे, मॅन्युअल मोड मध्ये कसे ऑपरेट करायचे, त्याचा पर्टिक्युलर पॉइंटला कसा पाईप काढायचा, कसा पकडायचा, त्याची स्टँडर्ड पोझिशन आहे, तो प्रेशराइज असल्यामुळे पकडताना कसे पकडायचे, हे सगळ्या गोष्टी ट्रेनिंग मध्ये तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केल्या जातात. जसं एखादी आपल्याकडे गाडी असेल, बाबा 10 लाखाची कार घेतली मी आणि ती जर मला चालवायला येत नसेल, ड्राईव्ह करायला येत नसेल, तर त्या गाडीचा काही उपयोग नाही. तसं सिस्टीम बसवल्यानंतर ट्रेनिंग घेणं ही खूप गरजेचं आहे. तुम्ही एखादी सिस्टीम इन्स्टॉल करून घेतली किंवा एखादा सिलेंडर परचेस केला तर त्याच्याकडून माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे की बाबा तो वापरायचा कसा. बऱ्याच ठिकाणी कसं होतं, इन्स्टॉलेशन केलं जातं पण ती माहिती प्रोव्हाइड नाही केली जात. तर आपला हक्क आहे की बाबा आपण ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे की वापरायचं कसं. आपण एखादा फायर एक्सटिंग्विशर परचेस केला, आपल्या मॉलसाठी असेल किंवा बिझनेससाठी असेल, ऑफिससाठी असेल, बँकसाठी असेल, कुठल्याही पर्पजसाठी असेल, तर तिथं परचेस केल्यानंतर ज्यानं आपल्याला इन्स्टॉल करून दिलंय त्याच्याकडून ती माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आणि ट्रेनिंग सेक्टर असं आहे, ते माहिती मिळाल्याशिवाय आपल्याला पुढे ते युजच नाही करतात. त्यामुळे तो घेऊन त्याचा जर उपयोग जर नाही झाला तर ते आपलं कॉस्टिंग पण काय कामाचं नाही, म्हणजे आपले पैसे पण वाया गेले आणि वेळ पण वाया गेला. त्यामुळे ट्रेनिंग खूप हा गरजेचा पार्ट आहे आणि तसं बघताय हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी खूप गरजेची पॉइंट आहे ट्रेनिंग हा. नेक्स्ट स्लाइड बघूया आपण आता. आता आपण जसं डिस्कस केलं, पर्टिक्युलर क्लाससाठी, पर्टिक्युलर पॉईंटसाठी पर्टिक्युलर सिलेंडर फायर एक्सटिंग्विशर यूज केले जातात. आता टाईप ए फायर, टाईप क्लास ए फायर. क्लास ए फायर मध्ये आपलं कपडा, कागद, लाकूड हे त्याच्यामध्ये येतात. पेपर म्हणजे कागद, वूड म्हणजे लाकूड आणि प्लास्टिक वगैरे जे घन पदार्थ आहेत, मराठीत सांगायचं तर घन पदार्थ. क्लास ए फायर म्हणजे घन पदार्थ जे घन रूपात आहेत. त्या फायरसाठी तुम्ही क्लास ए फायर त्या पर्टिक्युलर सिलेंडरवर लिहिलेलं असतं क्लास ए, क्लास 2, बी, क्लास सी, क्लास डी. त्या फायरसाठी तुम्ही ते पर्टिक्युलर सिलेंडर वापरायचं. तर क्लास ए मध्ये म्हणजे घन पदार्थ, कागद असेल, कापड असेल, लाकूड असेल, तर हे ह्याच्यासाठी तुम्ही युज करू शकता. नंतर नेक्स्ट स्लाइड. नंतर येते क्लास बी. क्लास बी मध्ये येतं आपलं लिक्विड. लिक्विड फॉर्म मध्ये काय असतं आपलं, पेट्रोल असतं, डिझेल असतं, ऑइल असेल, केरोसिन असेल किंवा एखादं पेंट असेल जे फ्लेमेबल आहे. फ्लेमेबल जे लिक्विड आहे, लिक्विड टाईप मध्ये जे आहे ते क्लास बी मध्ये येतं. त्याच्यावरती तुम्ही फ्युएल असेल तर त्याच्यावरती ते पर्टिक्युलर ऍप्लिकेशनच एक्सटिंग्विशर युज करायचं. नंतर येतं क्लास सी. क्लास सी मध्ये येतो तुमचा गॅस, एलपीजी गॅस. घरामध्ये जो आपण सिलेंडर वापरतो तो एलपीजी गॅस क्लास सी मध्ये येतो. तो फ्लेमेबल लिक्विड मध्ये असतो पण तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा गॅस टाईप मध्ये असतो. तर त्याच्यावरती तुम्ही पर्टिक्युलरच एक्सटिंग्विशर वापरायचं. बाकीचा जर जो नॉन एक्सटिंग्विशर वापरला, जो ऍप्लिकेबल नाही आहे, तर त्याचा आग विझणार नाही आणि त्याचा काही युज होणार नाही. आणि क्लास डी आहे, क्लास डी आहे ती मेटल. मेटल मध्ये येते अल्युमिनियम, येते मॅग्नेशियम, येते टायटेनियम, असे भरपूर प्रकारचे मेटल असतात. तर ते क्लास डी मध्ये येतात. तर मेटलला जर आग लागली तर पर्टिक्युलर डी टाईपचाच एक्सटिंग्विशर वापरायचा. आता क्लास ई आहे. क्लास ई जे आहे ते इलेक्ट्रिकल. जर कुठे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट झालं, व्होल्टेज फ्लक्च्युएशन झालं तर ते क्लास ई मध्ये येते. ते पर्टिक्युलर क्लास जे आहे ते तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर वर स्टिकर वरती एक्सप्लेन केले जातात, कुठल्या क्लाससाठी कुठला एक्सटिंग्विशर वापरायचा. तर आपण आता बघितले आपण क्लास एफ. क्लास एफ मध्ये बघितलेलं इग्नायटेड ऑइल किंवा कुकिंग ऑइल. ते जर पेट घेतलं, आता किचन मध्ये, हॉटेलमध्ये कसं कुकिंग ऑइलला कधी कधी एखादा ठिणगी पडते आणि तो ऑइल पेट घेतो, तर त्याच्यावरती कुठला फायर एक्सटिंग्विशर युज करायचा, तर ते तुम्हाला क्लास एफ मध्ये एक्सप्लेन केलं जातं. नंतर टाइप्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर. आता हा मेन पॉईंट आहे. इथून आपलं फायर एक्सटिंग्विशरचे डिटेलमध्ये चालू झालं. आता फायर एक्सटिंग्विशरचे टाईप मेनली तसे 5 राहतात. जसं मी मागाशी सांगितलं, वेट केमिकल, ड्राय केमिकल, फोम, CO2 आणि वॉटर, हे 5 राहतात. आणि ते पर्टिक्युलर क्लाससाठी पर्टिक्युलर सिलेंडर वापरायचा. जर तुम्ही एखादा क्लासचा, जसं इथे सांगितलेलं आहे डेंजरस EF, EF साठी तुम्ही पावडरचा वापरू शकत नाही. दुसरा चुकीचा जर वापरला गेला तर ती आग विझणार नाही, उलट केमिकल रिएक्शन होऊन किंवा दुसऱ्या काहीतरी घटना घडून ते तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं वापरताना त्या स्टिकरवर बघायचं की बाबा कुठल्या क्लाससाठी कुठला एक्सटिंग्विशर युज करायचा, ते वाचूनच ते युज करायचं. नंतर नेक्स्ट साइड. नेक्स्ट स्लाइड. वॉटर फायर एक्सटिंग्विशर युज्ड फॉर क्लास ए. क्लास ए मध्ये आपलं जसं आपलं लाकूड आलं, कागद आलं, कपडा आला, तर फक्त क्लास ए साठी
वॉटरच वापरायचा, बाकीचा कुठलाही सिलेंडर वापरायचा नाही. नेक्स्ट स्लाइड. नंतर आहे कार्बन डायऑक्साईड, CO2 टाईप सिलेंडर. बी आणि ई, बी मध्ये काय येतं आपलं लिक्विड येतं लिक्विड, आणि ई मध्ये काय येतं आपलं इलेक्ट्रिकल वगैरे, त्या सगळ्या गोष्टींसाठी हे वापरायचं. आणि ए आणि सी साठी जर तुम्ही हा वापरला तर तो डेंजरस ठरू शकतो, केमिकल रिएक्शन होऊ शकते. आणि हे प्युअर गॅस असल्यामुळे तो ज्या पर्टिक्युलर क्लाससाठी दिलाय त्याच पर्टिक्युलर क्लाससाठी वापरायचा. दुसऱ्या क्लाससाठी वापरला तर केमिकल रिएक्शन होईल किंवा दुसरी काहीतरी घटना घडू शकते किंवा आग विझू शकणार नाही. त्यामुळे जे क्लाससाठी दिलेलं आहे त्याच क्लाससाठी तो पर्टिक्युलर सिलेंडर वापरायचा, CO2 सिलेंडर. नेक्स्ट स्लाइड. पावडर टाईप सिलेंडर, ह्याला एबीसी सिलेंडर पण म्हणलं जातं, कारण हा तिन्ही क्लासला वापरू शकतो. ए म्हणजे सॉलिड, बी म्हणजे लिक्विड आणि सी म्हणजे गॅस, आणि तिन्ही स्टेटला वापरू शकतो. आता मी माझ्याकडे जस्ट एक आहे, मी तुम्हाला दाखवतो. आहे डीसीपी टाईप सिलेंडर, एबीसी क्लास, एबीसी पण म्हणलं जातं याला, कारण ह्याला तिन्ही स्टेटला हा वापरू शकतो. तिन्ही स्टेट म्हणजे तुमचं सॉलिड, ए म्हणजे सॉलिड, बी म्हणजे लिक्विड आणि डी म्हणजे गॅस. या तिन्ही स्टेटला तुम्ही वापरू शकता. आणि तुम्ही एफ स्टेटला जर वापरला तर तो हजार्डस राहतो, त्यामुळे त्याच्यावर तुम्ही, तो डेंजरस असल्यामुळे त्याच्यावर यूज करायचा नाही. हा मल्टीपर्पज आणि जास्तीत जास्त सिलेंडर हाच वापरला जातो, डीसीपी ड्राय केमिकल पावडर टाईप किंवा एबीसी टाईप सिलेंडर. क्लास त्याचा एबीसी आहे, तर क्लास आहे तो, त्याचं नाव असताना डीसीपी ड्राय केमिकल पावडर टाईप सिलेंडर आहे, तर तो जास्तीत जास्त मार्केटमध्ये वापरला जातो. नेक्स्ट स्लाइड. ऑटोमॅटिक फायर एक्सटिंग्विशर, याला मॉड्युलर पण सिलेंडर म्हणलं जातं. ह्याचं वर्किंग कसं राहतं, वर्किंग प्रिन्सिपल, हा बसवताना सिलिंगला, जसं आपण पंखा बसवतो तसा वर सिलिंगला बसवला जातो. आणि जसं स्प्रिंकलरला स्प्रिंकलर दिला जातो तसं ह्याला स्प्रिंकलर दिला जातो. फक्त स्प्रिंकलर सिस्टीम मध्ये पाणी ऑपरेट होतं, इथं ऑपरेट होताना पावडर ऑपरेट होते. आणि हा सिलिंगला इन्स्टॉल केल्यानंतर जिथं आग लागली, ती आग इग्नाइट झाल्यानंतर 68 टेम्परेचर गेल्यानंतर, सेट केलेलं असतं त्याचं टेम्परेचर, 68 ला टेम्परेचर गेल्यानंतर हा ऑपरेट होतो. ऑपरेट होऊन पूर्णपणे अशी पावडर स्प्रे करतो, जसं स्प्रिंकलर पाणी स्प्रे करतो तसा हा पावडर स्प्रे करतो. हा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा सिलेंडर आहे, ऑटोमॅटिक किंवा ह्याला मॉड्युलर फायर एक्सटिंग्विशर म्हणलं जातं. याला काहीही करायची गरज नाही. बाकीचे जे सिलेंडर आपण आता डिस्कस केले किंवा मी तुम्हाला सांगितले ते आपल्याला मॅन्युअली यूज करायला लागतात. हा पूर्णपणे ऑटोमॅटिक ऑपरेट होतो, याला तुम्हाला काही करायची गरज नाही. आग लागल्यानंतर आग त्याच्या तिथे एक स्प्रिंकलर दिला जातो, काचाचा बल्ब असतो, रेड अल्कोहोल असतं त्याच्यामध्ये, ती काचेची ग्लास फुटली जाते 68 ला टेम्परेचरला गेल्यानंतर, आणि ते पूर्णपणे पावडर स्प्रे करतो. नेक्स्ट स्लाइड. वेट केमिकल, जसं मी मगाशी म्हणलं, वेट केमिकल ह्याच्यामध्ये ओल्या टाईपचे केमिकल असतं, ते तुम्ही फक्त आणि फक्त एफ क्लासवरच वापरू शकता, बाकीच्या क्लासवर तुम्ही वापरू शकत नाही. बाकीच्या बी सी डी दिलेलं आहे तुम्हाला, डेंजरस इफ युज्ड इन क्लास बी सी डी अँड एफ, म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही एफ क्लास साठीच हे वापरू शकता. बाकीच्या क्लासला तुम्ही वापरायला गेला तर ते आग विझणार नाही किंवा दुसरे काहीतरी इन्सिडेंट्स होण्याचे चान्सेस राहतात. नेक्स्ट स्लाइड. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आता फायनान्शियली तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचा हा वेबिनारचा पॉइंट आहे की बाबा ह्याच्यामधून इन्स्टॉलेशन असेल किंवा मेंटेनन्स असेल किंवा ट्रेनिंगचा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती आहे किंवा बाबा तुम्ही व्यवसाय कसा चालू करू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मेनली तुम्हाला सोर्सेस बघावं लागणार की बाबा कुठून तुम्ही परचेस करू शकता. परचेस केल्यानंतर तुम्हाला मार्केटिंग करावं लागणार, तरच तुमचं सेल होणार आहे. नाहीतर तुम्ही परचेस केलं आणि तुमचा स्टॉक मध्ये तसाच राहिला माल, तर विकला नाही गेला तर ते काही प्रॉफिट नाही होणार, तुमच्या कंपनीचं प्रॉफिट नाही होणार. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मार्केटमध्ये मार्केटिंग करावं लागणार आहे, कस्टमर पर्यंत जावं लागणार आहे, त्याचं यूज सांगावं लागणार आहे, पर्टिक्युलर त्याच्या शंका असतील त्या शंकेचं निरसन करावं लागणार आहे. तर मार्केटिंग ही खूप महत्वाची आणि बेसिक गोष्ट आहे ह्या फील्डमध्ये. तर तुम्हाला कस्टमर पर्यंत जाऊन त्याचे ऍप्लिकेशन वाईज यूज सांगावं लागणार आहे, एक्सप्लेन करावं लागणार आहे, आणि मग त्याला कन्व्हिन्स करून सांगितल्यानंतर तो सॅटिस्फाय झाल्यानंतर तुम्हाला तो ऑर्डर देणार आहे. मग तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता, आणि एकदा इन्स्टॉलेशन केल्यानंतर मग तुमचा मेंटेनन्सचा पार्ट कंटिन्यू इयरली चालूच राहणार आहे. 1 वर्षानंतर तुम्हाला रिफिलिंगसाठी सर्व्हिसिंगसाठी येणार आहे, आणि नंतर 3 वर्षानंतर तुम्हाला एचपीटी टेस्टिंगसाठी ते पुन्हा रिफिलिंगसाठी मेंटेनन्ससाठी पार्ट मिळणार आहे. इन्स्टॉलेशन, सर्व्हिसिंग, सेल्स हे प्रायमरी आहे. त्यानंतर तुमचं आहे ट्रेनिंग. ट्रेनिंग जसं आपण आता डिस्कस केलं, ट्रेनिंग मध्ये तुम्हाला पूर्णपणे सगळ्या गोष्टी आधी जाणून घ्याव्या लागणार आहेत. मग तुम्ही प्रॅक्टिकली असेल किंवा बाबा व्हिडिओ बघून असेल किंवा बाकीच्या गोष्टींकडून जे सिनियर असतील किंवा जे आहे फील्ड मधले तज्ञ आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्ही मगच ट्रेनिंग देऊ शकता. जर तुम्हालाच माहित नसेल तर तुम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड नाही करू शकत किंवा तुम्ही प्रॉपर त्यांना गाईड नाही करू शकत. तर ट्रेनिंग पार्ट मध्ये पण तुम्ही भरपूर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते की बाबा इन्स्टॉल केल्यानंतर ट्रेनिंग पार्ट तुम्ही कंडक्ट करू शकता तिथं जाऊन, की बाबा सगळी सिस्टीम कशी ऑपरेट करायची, काय ऑपरेट करायचं, आणि त्याच्या मागं बेसिक्स काय आहेत, प्रिन्सिपल काय आहेत, त्या सगळ्या तुम्ही गोष्टी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करू शकता.